पवित्र सोहळी, अरे बापरे अवघड आहे. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंत. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा हा भव्यदिव्य भक्ती महोत्सव आणि या महोत्सवामध्ये सेवा करण्याचं मिळालेले हे सद्भाग्य आहे. मी उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला उपस्थित संत सज्जन मायबाप, कार्यक्रमामध्ये ज्यांचं शिवपुराण आपण श्रवण करत आहात ते श्रद्धेय हरिभक्त परायण शिवानंद महाराज शास्त्री, ज्ञानेश्वरी पारायणाकरता ज्यांच्याकडे व्यासपीठाचं नेतृत्व आहे अशा आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी सेवक गणेश महाराज भोसरे, शेषराव महाराज शिंदे आदी करून कीर्तनाला उपस्थित संत सज्जन मायबाप, ज्यांच्याकडे कीर्तनाचा आज यजमान पद आहे ॲडव्होकेट मधुकरराव नामदेवराव पाटील खरात, श्री शिवसिद्धिदाता अर्बन शहागड यांच्या संयुक्त विद्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्ञात अज्ञात संत सज्जन मायबाप या सगळ्यांच्याच प्रेमातनं अट्टहासातनं आज या शहागडमध्ये सेवा करण्याचा योग हा माझ्याकडे आलेला आहे. खर तर मोठा देवीला कीर्तनाला असताना, थोडा आवाज वाढवा माऊली, मोठा देवीला कीर्तनाला असताना सगळी मंडळी पायथ्याशी भेटली आणि आपण शहागडमध्ये सेवा केली पाहिजे असं सगळ्यांनी मला गळ घातली. प्रेमाने मला सगळ्यांनीच अट्टहास केला आणि त्या प्रेमामुळं आज माझ्याकडं ही कीर्तन सेवा येते. पण थोडंसा मी कार्यक्रमात बदल करून घेतला, त्याचं कारणही तसं आहे. आमच्या श्रीगुरूंची सेवा आहे, हे कीर्तन झाल्यानंतर कन्नडच्या पुढे 40 किलोमीटर आणि मुक्ताबाई संस्थेचा विषय असल्यामुळं, गुरुजींचा आग्रह असल्यामुळं माझाही नाईलाज झाला. तसं तर कीर्तन सेवा थांबवण्याचीच वेळ आलेली होती, पण म्हटलं थांबवण्यापेक्षा समोरच्यांना विनंती केली तुम्ही तास दीड तास पुढं सरका आणि यांना म्हटलं तुम्ही जरा खाली सरका. पण इथल्या आयोजक मंडळींना मनापासून धन्यवाद द्यावे की त्यांनी 6 ते 8 या वेळेतली कीर्तन सेवा सुद्धा यशस्वी करून दाखवली. तुमची उपस्थिती आणि तुम्ही केलेली कार्यक्रमाची तयारी. कीर्तनाकरता माणसं कोणत्याही वेळेला येऊ शकतात, आपण ठरवलेल्या वेळेला येऊ शकतात, आपण दिलेल्या वेळेला येऊ शकतात, हे शहागडवासियांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखवून दिलं. कार्यक्रमाला उपस्थित श्रद्धेय हरिभक्त परायण बोधे महाराज गोड यांची कीर्तनाची आरंभी चाललेले श्री श्रद्धेय शिवाजी महाराज माने, भाऊसाहेबजी महाराज पावसे, बळीराम महाराज केसभट, आदरणीय किरणजी महाराज वावरे, मृदंग साथीला बंधू गजानन महाराज कदम, हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज थोरात, ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुंगर्डे हातगावची सगळी विद्यार्थी. याच कार्यक्रमामध्ये
ज्यांनी जीव ओतला, जे याच कार्यक्रमाचे सन्मान्य सदस्य होते, वैकुंठवासी तुकाराम बरबडे आणि विजयदादा खरात, मी यांना मनापासून अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली कृतज्ञता व्यक्त करतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल थोडं मॉनिटर द्या फक्त बस. पवित्र सोळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित आहे. गाय दूध देते, पण गाय एकदम म्हशीसारखं दूध देत नाही की मालक बसला आणि पाना सोडला तसे ती दूध देत नाही महाराज. तिला आधी बच्च सोडावं लागतं आणि बच्च सोडलं की ज्ञानोबारे म्हणतात वत्साचे नि ओरसे दुबते होय घर देशे, झाले पांडवांचे नि मिसे जगदोद्धरण. ज्ञानोबारांची भाषा आहे, गाय बछड्या करता दूध देते, पण त्या गायीनं दूध देण्याकरता अगोदर तिला पाना सोडावं लागतो आणि तो पाना वासराच्या माध्यमातून सोडते. एकदा गायीला पाना सुटला आणि त्या वासराचं तोंड दुधानं भरलं की तुमच्या माझ्यासारखी हुशार माणसं ते गायीचं बच्चू ओढून घेतात आणि गायीची धार भांड्यात काढतात. अगोदर खरंच सांगा, गायीचं दूध कोणी उष्ट केलं? तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का हो? थोडस बोला ना. कोणी उष्ट केलं ते? वासराने. आणि वासराने उष्ट केलेलं दूध आपण भांड्यात काढलं. कोण कोण पितं ते दूध? आपली मुलं पितात, आपण पितो. अरे आपण दूध पितो, यात काय नवलंय? तेच दूध जोपर्यंत माझ्या पांडुरंगाच्या अंगावर घालत नाही तोपर्यंत पांडुरंगाचा अभिषेक सुद्धा पूर्ण होत नाही. इतकं उष्ट पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. शिवनिर्माल्यम म्हणजे भगवान महादेवाला दिलेली वस्तू एक कायम पवित्र आहे. देवाला आज आलेली वस्तू परत उद्या वाहता येत नाही. देवाचं जाऊ द्या, आता तुम्ही हार माझ्या गळ्यात घातला, हा हार आज माझ्या गळ्यात हा हार घातला, उद्या येणाऱ्या कीर्तनकाराच्या गळ्यात तुम्ही हाच हार घालणार आहे का? हार तुम्हाला बदलावा लागेल. एका व्यक्तीला घातलेला हार दुसऱ्याला आपण घालत नाही. पण भगवंताला दिलेली, भगवान महादेवाला दिलेली एक वस्तू पुन्हा 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 त्या देवाला दिली तरी चालते. ती कोणती आहे? शिवनिर्माल्यम. अगोदर गंगा माता देवाच्या मस्तकावर आली आणि मस्तकावर आलेली गंगा तिथून खाली पडली. कुठं? पृथ्वीवर. तिथून वाहायला लागली. आता देवाच्याच मस्तकाहून खाली पडली आणि वाहायला लागली. तेच कशी काय देवाला वाहता? पण जल कधी अपवित्र होत नाही. ते जल मंदिरात सप्ताहात मोठं झालं पाहिजे. त्याच्या नजरेला टाळ, पखावाज, विना या धर्माचरणाची सगळी साहित्य आली पाहिजे. संत वाङ्मय कळो न कळो या पोरांच्या कानावर पडलं पाहिजे. ही ब्रिलियंट पिढी आहे महाराज. कल्पनेच्या बाहेर हुशार असलेली पोरं आहे. हो, बालगोपालांमध्ये आपल्या तुमच्यापेक्षा 1000 पटीनं आज उत्तर देण्याची क्षमता निर्माण झालेली. कारण ही कॉन्व्हेंटची पोर आहे. हो जमाना अच्छा था. आपल्याला असं डोक्यावरून हात पुरावा लागायचा. मला आठवतं माझी आई घेऊन गेली ती मला पहिली. असं डोक्यावरून हात पुरावा लागायचा. तुमच्या वेळेस तुम्ही पुरवला असेल. कानाला हात पुरला तर गुरुजी पहिलीत घे. पहिलीत तसा वर्गात प्रवेश नव्हता. काय गणित होतं त्यांचं त्यांनाच माहिती ती. पण डोक्यावरून कानाला हात पुरला ते म्हणता झाडा सहाचा घ्या स्वागत आहे तुमचं. तेव्हा कसं तो स्वागत होतो तेव्हा पाठी हाणून वर्गात घेते. आता फुलं दिले जातात वगैरे वगैरे ते आता तेव्हा आपल्या वेळेला ती पद्धत नव्हती. माझं असं कांड काही पुरत नव्हतं कानाला. आमचे आई म्हणे गुरुजी घ्या त्याला वर्गात. गुरुजी म्हणत बाई हे काही पाळणा घर आहे का? पोरं सांभाळायला आम्ही शाळा चालू केली काय? अरे सरकारी शाळा आहे. 6 वर्षाचा उद्या पुढच्या वर्षी आणा त्याले. आमचे म्हणे घ्या हो गुरुजी लय त्रास देते घरी. नाही नाही बाई घरी राहू द्या. घ्या हो गुरुजी. नाही नाही राहू द्या घरी. गुरुजी घ्या ना. नाही नाही राहू द्या घरी. तेव्हा आमच्याही म्हणे घ्या आणि गुरुजी म्हणत राहू द्या. आता हे उलट झालं. आता सगळी जिल्हा परिषदेची गुरुजी म्हणता बाई पोरग होतं ना तुम्हाला? होतं ना म्हणजे आहेच ना. येऊ द्या ना आमच्या शाळेत. नाही वो भी कॉन्व्हेंट जा रहा, वो भी नर्सरी जा रहा, KG 1 जा रहा, KG 2 जा रहा.
आता पोरग 2 वर्षाचं झालं की प्ले ग्रुप, 3चा झाला की नर्सरी, 4चा झाला की KG1, 5चा झाला का KG2, 6चा झाला की फर्स्ट स्टँडर्ड. तुम्ही फक्त 3 वर्ष थांबा, 4 वर्ष थांबा, 2 महिने झाले की ट्युशन चालू होईल बाईला. 2 महिन्याची गर्भधारणा झाली, A फॉर अप्पल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, आईला शिकवावं लागेल. म्हणजे जन्माला आल्यावर काय पोरगा कलेक्टर बनवायचा आहे लोकांना, देव जाणे बुवा. ते कॉन्व्हेंटला जाणारी पोरं पाहिली, दया येते त्यांची. अहो असं झोकलेलं पोरग, असं वाटतं काय हमालाची पिढी तयार करून आली शाळा. बरं शाळेची सूत्रबद्धता नाही. आता गणित इतकं कठीण आहे. महाराज तुम्ही इकडे उभं राहता का? हो इकडे, म्हणजे जरा मला यांच्याशी संवाद साधता येईल थोडा. असं आता ज्या शाळेचे कपडे चांगले ती शाळा चांगली, अशी परिस्थिती झालेली. त्यामुळे पोरांना बसवणं मोठं कठीण आहे, अवघड आहे. आता एक छोटी छोटी पोरं म्हणजे ब्रिलियंट पिढी आहे, नाद नाही करायचं पोरांचं. तुम्ही यांना मी कीर्तनात परवा चुकून एक वाक्य बोललो, वाक्य बरोबरच होतं, पण त्या पोराने ते धरलं. मी म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. वाक्य बरोबर आहे. एक पोरग उठून उभा राहिला, तो म्हणे वाक्य परत म्हणा महाराज. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. समजा म्हणे त्या माणसाला यश आलं नाही, मग काय करता? म्हटलं मला नाही माहिती बुवा, तुला काय वाटतं? तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलली पाहिजे. ज्या अर्थी यश येत नाही त्या अर्थी मागून ताकद कमी पडून राहिली बुवा. पोरं काय बोलतील? अरे बापरे. परवा एक पोरगा मला म्हटलं, तो म्हणे कीर्तनकार दिसता तुम्ही. म्हटलं तुला वाटत नाही का माझ्या पोशाखावर? तुम्हाला काय विचारू का म्हणे? म्हटलं विचार ना. सांगा म्हणे असा कोणता प्राणी त्याच्या अंगात नडी नाही? नडी नाही? नाही एक नडी नाही. म्हटलं नाही रे माहिती. शिदोड, गांडूळ, नडी नाही. म्हटलं माझ्या ज्ञानात भर पडली हो. सांगा असा कोणता प्राणी म्हणे ज्याच्या अंगात रक्त नाही? रक्त नाही, थेंब रक्त नाही. म्हटलं नाही रे माहिती. खेकडा. म्हटलं पुन्हा माझ्या ज्ञानात भर पडली बा. त्या जन्म पाण्यात गिन्यात झालता का नावी? तू सगळं पाण्यातलं विचारून मला जरा बाहेर किती प्रश्न आहे पाण्याच्या बाहेर. तो घरात गेला आणि त्यानं झारा आणला, भजी तळायचा झारा. तो झारा आणला पुढं धरला. तो म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, तुमच्या बुद्धीला कलाटणी देणारा प्रश्न आहे. 2 प्रश्नातून तुम्ही नापास झाले, तुमच्या बुद्धीची लेवल समजली म्हणून सोपा प्रश्न विचारतोय. याला काय म्हणता? म्हटलं झारा. आता या झाडातून मी तुमच्याकडे पाहतोय. बरोबर बरोबर. आता नीट लक्ष द्या महाराज, प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. या झाडातून मी तुमच्याकडे पाहतोय, पण या झाडातल्या कोणत्या छिद्रातून मी तुमच्याकडे पाहतोय? मरायचंच काम आहे की नाही? पोरांचा नाद करू शकत नाही तुम्ही. अहो आपल्याला एखाद्यानं प्रश्न विचारला, आपण वेगळं उत्तर देऊ, पोरं वेगळं देते. समजा मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आंधळे, तुम्हाला एक गाडी सदस्य शेतदाना तुम्ही शेतदाना करुणी उचित प्रेम घाली हृदयात सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल. शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनावरांनी आमच्या काय बाजाईल. एका जनावरांनी आमच्या काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. भिंगडा भिंगडा भिंगडा
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी